वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ द अर्थमित्र निवास. आज आपण चर्चा करणार आहोत एका विषयावर. समजा आपलं एक घर झालं पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये. जेव्हा लोकांचं एक घर होतं त्याच्यानंतर लोक लोन वगैरे नील झाल्यानंतर लोक नेहमी इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसऱ्या घराचा पर्याय निवडतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरं घर घेतात बेसिकली. तर त्याच्यावर बऱ्याच म्हणजे बरीच मतं असू शकतात त्यावर. पण एक मी माझं स्वतःचं मत सांगू शकतो की जर तुमचं एक घर झालेलं आहे आणि तुम्हाला सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्ही दुसरं घर घेतात तर त्याच्यावर थोडासा विचार करणं गरजेचं आहे. तर तो कसा? तर बेसिकली समजा मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही दुसरं घर 1 BHK मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही विचार करता की घ्यायचा आहे ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून, तर त्याची नॉर्मल प्राइस अगदी 80 लाख ते 1 करोडच्या घरामध्ये असते. 1 करोड. आता जर 1 करोड रुपीज जर तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्हाला हार्डली फक्त 20 ते 25 हजार रुपये जर रेंट मिळत असेल, 25 हजार रुपये मंथली, म्हणजे इयरली तुमचा त्याचे इयरली तसं इन्कम झालं 3 लाख रुपीज. म्हणजे 1 करोडच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला फक्त 3% रिटर्न मिळत आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे नाही, आम्ही जर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आमच्या प्रॉपर्टीचा रेट वाढतो, म्हणजे त्याला ॲप्रिसिएशन मिळतं, त्याची ॲप्रिसिएशन ग्रोथ असते. तर तुम्ही तर तो जो ॲप्रिसिएशनचा रेट जर तुम्ही मागील 20-30 वर्षाचा जर काढला तर तुमच्या लक्षात येईल रिअल इस्टेटमधला 7 ते 8% ॲप्रिसिएशन असतं. तर बेसिकली तसं करण्यापेक्षा आणि फक्त जर तुमच्या सर्व वेल्थ जर तुमची रिअल इस्टेटमध्ये असेल तर बेसिकली तुमचं डायव्हर्सिफिकेशन होत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो की एक जर घर झाल्यानंतर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट थोडीशी डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. पण डायव्हर्सिफाय करण्याचा का गरज आहे? तर फर्स्ट थिंग, जेव्हा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमच्याकडे लिक्विडिटीचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो फ्युचरमध्ये. तर तुम्ही डायव्हर्सिफाय करताना तुम्ही काय करणं गरजेचं आहे? तर तुम्ही थोडासा तुमचा पोर्टफोलिओ तुमचा बनवणं गरजेचं आहे. तुमची वेल्थ क्रिएट करणं गरजेचं आहे. स्वतःचा पोर्टफोलिओ असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे पहिलं तुम्ही अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. मग तुम्ही समजा तुमचा म्युच्युअल फंडमध्ये तुमचा पोर्टफोलिओ बनवला, त्याच्यामध्ये लिक्विडिटी अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. कधी तुम्हाला गरज लागली तुम्ही तुमचा कॅश विड्रॉल घेऊ शकता. सेकंड थिंग, म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही कन्सिस्टंटली इन्व्हेस्टेड राहिलात आणि 10-15 वर्षानंतर जर तुम्ही 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर जेव्हा तुम्ही रिटर्न्स पाहता तेव्हा अगदी ते 12%च्या वर वगैरे असतात. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये फक्त तुम्हाला 3% ॲप्रिसिएशन मिळणार, इकडे जर तुम्हाला 12% मिळणार आहे. प्लस तुमच्याकडे लिक्विडिटी आहे, प्लस तुम्हाला कॅपिटल ॲप्रिसिएशन आहे. इतक्या सर्व गोष्टी असतील तर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरं घर घेण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंड हा पर्याय निवडावा असं मला नेहमी वाटतं. अशाच अनेक गोष्टीसाठी जर तुम्हाला काही माझ्याकडून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला निश्चित खालील दिलेल्या क्रमांकावर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझं असं एक ड्रीम आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये फर्स्ट 1 करोडचा वेल्थ पोर्टफोलिओ तुमचा असणं गरजेचं आहे. असा वेल्थचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी तुम्ही मला निश्चित कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला वेगवेगळे प्लॅन्स देऊन मी तुम्हाला तुमचा 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवण्यामध्ये मी तुमची नक्की मदत करेन. त्यासाठी माझ्या खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.